नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर। पुणे शहरातील तुळशीबाग येथे राम मंदिर आहे आणि त्या राम मंदिरात आज राम जन्मोत्सव दुपारी 12 वाजता भाविकांच्या उपस्थितीत आणि उदंड अशा उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। यावेळेला समाजातील विविध मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते। तेव्हा आपण जाऊयात तुळशीबागेतील राम जन्मोत्सवाला। डायरेक्ट भीती कोणाची? यमाची भीती। कारण माणूस त्याला घाबरतो, बाकी कोणाला घाबरत नाही। तो येऊ दे कोण तो न्याय, पण यमाच्या बाबतीत असं बोलू शकता का? येऊ दे। जयाची लीला वर्णिती लोकसिंही, जयाची लीला वर्णिती लोकसिंही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। जय जय। आल्यानंतर मात्र सगळीकडे आनंद झाला। झालेली सेवा भगवंताच्या तुमच्यासाठी माझ्यासाठी जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय। फोटो काढणाऱ्यांनी सहकार्य करा। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। प्रेक्षक रामनवमीच्या निमित्तानं आज जेजुरीच्या खंडोबा या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये आरती, उत्सवाची सुरुवात आणि फुलांची आरास आणि नागरिकांचा प्रचंड उत्साह त्या ठिकाणी आपल्याला दिसून आला। तेव्हा आपण जाऊयात खंडोबाच्या गडावरती जेजुरीमध्ये रामनवमीच्या या कार्यक्रमाला। महाराष्ट्रातील स्त्रियांना
होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्याकरता शक्ती विधेयकाला महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकमताने मंजुरी करण्यात आली. याविषयी विधानसभेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केलेलं भाष्य. केंद्राने भारतीय न्याय संहितेच्या नुसार कायदे केल्यानंतर महिलांच्या न्यायाच्या दृष्टीने बरीच प्रगती झाली, परंतु त्याच्याही अगोदर महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्व विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या वतीने दिशा कायद्यासाठी किंवा ज्याला शक्ती कायदा आपण म्हणू शकतो याच्यासाठी एक विधेयक पारित करून केंद्र सरकारकडे दिलं होतं. त्यातले बरेचसे मुद्दे भारतीय न्याय संहितेत समाविष्ट झाल्यामुळे त्या कायद्याची गरज आहे का नाही असा प्रश्न तयार झाला होता. परंतु डिसेंबर 25मध्ये मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये जे मुद्दे भारतीय न्याय संहितेत समाविष्ट झालेले नाही आहेत त्याच्याबद्दल आपण एक विधेयक वेगळं करावं अशा प्रकारची विनंती केली होती. त्याचप्रमाणे मी फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक तसेच निवृत्त न्यायाधीश साधना जाधव, विधी आणि न्याय विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर एक उच्चस्तरीय मीटिंग घेतली होती आणि त्याला श्रीमती अश्विनी दोर्जे म्हणजे महिला प्रश्नांवरच्या पोलीस महानिरीक्षक यांनाही निमंत्रित केलं होतं. आणि तिथे चर्चेअंती आम्ही अशी सूचना केली की एक प्रस्ताव सरकारकडे त्यांनी तयार करावा आणि त्याच्यामध्ये ॲसिडच्या अटॅकमध्ये बळी झालेल्या महिला, त्याचबरोबर सायबर क्राईम आणि त्याचबरोबर छेडछाड अशा गोष्टींचं माहितीचं गुप्तता न ठेवता ती प्रसारित करणं अशा मुद्द्यांच्यावरती शिक्षेची तरतूद आपण आपल्याकडे कायद्याच्यानुसार करावी म्हणून हा महाराष्ट्राचा शक्ती कायदा आज याच्यामध्ये विधान परिषद आणि विधानसभेत मंजूर झालेला आहे. विधान परिषदेतले सदस्य आणि उपसभापती या नात्याने मी सरकारचं अभिनंदन करते आणि या कायद्याच्याबद्दल माहिती होऊन त्याच्यामध्ये दोषसिद्धी कशी चांगल्या प्रकारे होऊ शकेल हे बघावं अशी अपेक्षा ठेवते. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रामध्ये जो कायदा आहे अंधश्रद्धा निर्मूलन हा करण्याकरता अनेक वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनच्या लोकांना काम करावं लागलं. त्यानंतर काँग्रेसनं तो ठराव मंजूर केला आणि महाराष्ट्रात अंधश्रद्धा कायद्याचं निर्मूलन करायचं पक्षानंच ठरवलं. हे सर्व होत असताना काही बुवाबाज लोकांना शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये स्वतःचं बस्तान मांडता आलं आणि त्याला कारणही तसंच होतं, कायद्याच्या चौकटीत राहून हे बुवाबाज काम करत होते. त्याच्याबरोबर त्यांना सरकारचा पाठिंबा होता आणि सरकार दरबारी ज्यांचं महत्त्व आहे अशा मंत्र्यांचा, आमदारांचा, खासदारांचाही पाठिंबा होता. खरातांच्या केसमध्ये आपल्याला हे स्पष्ट जाणवून आलेलं आहे की राजाश्रयाशिवाय अशा प्रकारचे भोंदू तयारच होत नाही. पण हे सगळं होत असताना एका देवस्थान संस्थेला राज्य सरकारने 1.5 ते 2.25 कोटी रुपयाची आर्थिक मदतही केली. देवस्थान किती वर्षापूर्वीचं आहे, किती जुनं आहे याचा शहानिशा केला की नाही माहीत नाही, पण मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांच्या मनात आला आणि त्यांनी तो दिला आणि त्या ठिकाणी त्या वस्तू त्या ठिकाणी ती इमारत उभी केली. पण हे करत असताना ती ज्यांच्या ताब्यात आपण देत आहोत त्या व्यक्तीचं चारित्र्य काय, त्यांचं समाजातलं स्टँडिंग काय हे आपण पाहिले नाही. आज ज्या ठिकाणी आपण ट्रस्ट रजिस्टर करतो त्या ट्रस्ट रजिस्ट्रेशन कार्यालयामध्ये जर त्याची कागदपत्र पाहिली तर 400 ते 500 कोटी रुपयांचं त्या ठिकाणी आर्थिक नियोजन झाल्याचं दिसून येत आहे. हे कशाचं प्रतीक आहे? सर्वसामान्य माणसांना देवस्थान स्वतःची जादूगिरीची शक्ती, भोंदूगिरीची शक्ती याचा वापर करून त्या ठिकाणी हे पैसे कमवण्यात आले. तेव्हा ही महाराष्ट्राची अधोगती का महाराष्ट्राची अवनती का महाराष्ट्राचा उत्कर्ष? पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.